लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ऑटो चालकांच्या बेशिस्तपणामुळे निर्माण झालेली तीव्र वाहतूक कोंडीचा प्रश्न एकमत डिजिटलने 2 दिवसापूर्वी ठळकपणे मांडला होता आणि या बातमीचीच प्रशासनाने आता दखल घेतली असून त्या बातमीचा प्रत्यक्ष इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष नेमणूक करण्यात आली। तसेच नियमांचे उल्लंघन करणारे आणि रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। या कारवाईमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होत असून नागरिकांना दिलासा मिळालाय। माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासन सक्रिय झाल्याचं या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय आणि या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कुमार यांनी। नमस्कार, एकमत डिजिटल मध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। कारण एकमत डिजिटलला काही दिवसापूर्वी म्हणजे 2-4 दिवसापूर्वी जे आहे ते वाहतूक कोंडीच्या संदर्भामध्ये जी आहे ती बातमी लावली होती। या छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये जे आहे ते वाहतूक कोंडी कशा पद्धतीने होते, त्याचबरोबर मोजर ऑटो चालक जे आहे ते कशा पद्धतीने जे आहे ते या चौकामध्ये जे आहे ते ऑटो आपले थांबवतात आणि या ठिकाणची जी वाहतूक कोंडी आहे ते कशा पद्धतीने करतात, ही सर्व जी बातमी सविस्तर बातमी जी आहे ते एकमत डिजिटलला लावली होती। आणि त्यानंतर आता पोलीस जे आहे ते ऍक्शन मोडवरती आलेले आहेत। पोलीस आता या चौकामध्ये जे आहे तैनात करण्यात आले आहेत। वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून जो आहे तो प्रयत्न केला जातो। त्याचबरोबर या चौकामध्ये असलेली जी सर्व जी ऑटो होते, ऑटो रिक्षा जे होते ते पूर्णपणे आता या ठिकाणी त्यांचा थांबा जो आहे तो पोलीस प्रशासनाकडे बंद करण्यात आलेला आहे। पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी जे आहे ते तैनात करण्यात आले। महामंडळाच्या बसचा जर विचार केला तर ह्या बस सुद्धा आजही म्हणजे भर रस्त्यामध्ये थांबतायत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होते। खरं तर या महामंडळाच्या बसने त्यांना जो ज्या पिवळ्या पट्टी आहे त्या पिवळ्या पट्टीच्या मध्ये थांबणं अपेक्षित असतं, मात्र तरी सुद्धा ह्या बस जे आहे ते पिवळ्या पट्टी बसच्या आतमध्ये न थांबता भर रस्त्यामध्ये थांबतात आणि त्यामुळे अजूनही या चौकामधली जी आहे ती वाहतूक जी आहे ते कोंडी होताना जे आहे ते पाहायला मिळते। आणि एकूण जर पाहिलं तर आज आपण जर पाहिलं तर या चौकामध्ये एकही ऑटो चालक जो आहे तो या ठिकाणी कुठेही थांबलेला दिसत नाही आणि हे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आले ते या ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यासाठी। खरं तर एकमत डिजिटलच्या बातमीचा हा इम्पॅक्ट जो आहे तो बनावा लागेल आणि त्यामुळेच आता या ठिकाणचं जे पोलीस प्रशासन जे आहे ते आता कामाला लागलेलं आहे। सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.